काय अजेंडा असणार? माझ्या मायबाप जनतेनं मला खूप भरभरून आशीर्वाद दिला आणि 30 वर्षाची सत्ता 30,000 मतांनी 3च महिन्यात पाडण्यामध्ये त्या ठिकाणी यश आलं. माझ्या सर्व सवंगड्यांनी, माझ्या सर्व सहकार्यांनी, पंढरपूर तालुक्यातल्या प्रत्येक लोकांनी त्या ठिकाणी जाऊन माढा मतदारसंघातल्या प्रत्येकाला सांगितलं आणि हे त्यांनी केलेल्या कामाचं यश आहे. माझ्या सर्व सहकार्यांनी रात्रीचा दिवस करून 15-15 दिवस तिथं राहून जे यश आणलं त्या सर्वांचा त्या ठिकाणी हे यश त्यांना समर्पित करतो. माझे आई वडील यांनी माझ्यावर जे संस्कार घालून दिले या संस्कारातून मला हे यश आलं. देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब, मोठे दादा, खासदार साहेब व माझ्यासाठी जे जे म्हणून नेते मंडळी आबदले त्या सर्व नेते मंडळींनी यामध्ये खूप मोठा मोलाचा वाटा उचलला आणि पवारसाहेबांनी सांगितलं होतं की साधंसुधं पाडायचं नाही, जोरात पाडायचं. त्याच पद्धतीनं जोरात पाडून त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये यश संपादन केलं. आबा आमदार होणार आहेत निश्चित होतं. आबा 9वीत असताना आबा नेता म्हणून पोस्टरवर छापलं होतं. त्यावेळेसपासूनचं स्वप्न होतं की आबाला आमदार करायचे, आबाला फिरत्या खुर्चीवर बसवायचे. ते त्याच्या वडिलांचं स्वप्न होतं आणि ते आज साकार झालंय. काय अपेक्षा आहेत आता आबाकडनं पुढं? काही नाही, लोकांची कामं करावीत, सगळ्यात असंच मिळून मिसळून राहावं, सगळ्यांशी चांगलं राहावं.